नमस्कार मंडळी, लॉ माइंडेड DNM मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका ऐतिहासिक प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हो, आपण बोलतोय भारतीय साक्ष अधिनियम 2023 म्हणजेच BSA 2023 बद्दल. हा कायदा म्हणजे पुराव्याच्या दुनियेतलं एक नवं पर्व आहे. चला तर मग या नव्या अध्यायाची पानं उघडून पाहूया. बघा, आपला जुना भारतीय पुरावा कायदा 1872 तब्बल 150 वर्षाहून अधिक काळ आपल्यासोबत होता. तो त्याच्या वेळेसाठी म्हणजे त्या कागदपत्रांच्या युगासाठी अगदी परफेक्ट होता. पण आता काळ बदललाय. आजचं युग आहे डिजिटल. ईमेल्स, व्हॉट्सॲप चॅट्स, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स हे सगळे आता महत्त्वाचे पुरावे आहेत. आणि म्हणूनच या डिजिटल युगासाठी एका अपग्रेडची गरज होती. आणि त्याच गरजेतून जन्म झालाय भारतीय साक्ष अधिनियम 2023चा. मग या नवीन कायद्यात नक्की आहे तरी काय? चला, आकड्यांपासून सुरुवात करूया. जुन्या कायद्यात होती 167 कलमं. आता नव्या BSA मध्ये आहेत एकूण 170 कलमं, म्हणजे थोडा विस्तार झालाय. आणि ही जी 170 कलमं आहेत ना, ती एकूण 4 भागांमध्ये विभागली गेली आहेत. यामुळे कायद्याची रचना समजून घ्यायला खूप मदत होते. चला, आता आपण आपल्या आजच्या मुख्य मुद्द्याकडे वळूया. तर आपल्या आजच्या विश्लेषणाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा कलम 1 म्हणजेच लागूकरण किंवा ॲप्लिकेबिलिटी. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हे BSA नावाचं जे नवं प्लेग्राऊंड आहे ते कुठे लागू होतं आणि कुठे नाही. चला जाणून घेऊया. तर नियम अगदी सरळ आहे. हा कायदा संपूर्ण भारतात लागू होतो आणि तो प्रत्येक न्यायालयात चालणाऱ्या सर्व न्यायिक कार्यवाही म्हणजेच ज्युडिशियल प्रोसिडिंग्जना लागू होतो. हो, यामध्ये कोर्ट मार्शलचा सुद्धा समावेश आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ही न्यायिक कार्यवाही म्हणजे नेमकं काय? तर बघा, कायदा म्हणतो अशी कोणतीही प्रक्रिया ज्यामध्ये शपथेवर कायदेशीर पुरावा घेतला जातो तिला न्यायिक कार्यवाही म्हणतात. म्हणजे कोर्टात होणारी सुनावणी, जिथे साक्षीदारांना शपथेवर बोलावलं जातं, त्यांची साक्ष नोंदवली जाते, हेच ते मुख्य क्षेत्र आहे जिथे BSA आपलं काम करतो. ठीक आहे, कायदा कुठे लागू होतो हे तर आपल्याला कळलं. पण या नियमाला काही अपवाद आहेत का? अशी काही ठिकाणं आहेत का जिथे हा कायदा लागू होत नाही? तर उत्तर आहे हो, आहेत. आणि हे अपवाद समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. तर पहिला नो एंट्री झोन आहे प्रतिज्ञापत्र म्हणजेच एफिडॅव्हिट्स. आपण कोर्टात किंवा कोणत्याही अधिकाऱ्यासमोर जे प्रतिज्ञापत्र सादर करतो त्याला हा कायदा लागू होत नाही. हा झाला पहिला महत्त्वाचा अपवाद. आणि आता दुसरा महत्त्वाचा अपवाद तो आहे लवाद म्हणजेच आर्बिट्रेशन प्रोसिडिंग्स. लवादासमोर चालणाऱ्या कार्यवाहीला सुद्धा हा कायदा लागू होत नाही. तर हे 2 मोठे अपवाद आहेत. परीक्षेच्या दृष्टीने तर हे 2 मुद्दे अगदी पक्के लक्षात ठेवा. BSA कुठे लागू होत नाही तर 1 प्रतिज्ञापत्र आणि 2 लवाद कारवाई. या 2 ठिकाणी BSAचे नियम लागू होत नाहीत. हा पॉइंट अगदी मनात कोरून ठेवा. ओके, तर कायदा कुठे लागू होतो आणि कुठे नाही हे आता आपल्याला स्पष्ट झालंय. पण या नव्या कायद्याने जुन्या कायद्याची जागा घेतली तरी कशी? चला ह्या कायद्याचा प्रारंभ, कमेन्समेंट आणि जुन्या कायद्याचं निरसन, रिपील याबद्दल बोलूया. या टाईमलाईनवर आपल्याला हा संपूर्ण प्रवास दिसतोय. 1872 मध्ये सुरू झालेला जुन्या कायद्याचा प्रवास, 2023 मध्ये संसदेने भारतीय साक्ष अधिनियमाला मंजुरी दिली आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला 1 जुलै 2024, ज्या दिवशी हा नवीन कायदा संपूर्ण भारतात लागू झाला. या बदलावर शिक्कामोर्तब केलंय BSAच्या कलम 170 ने. हे कलम अगदी स्पष्टपणे सांगतं की द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 इज हिअर बाय रिपील्ड. म्हणजेच जुना कायदा आता अधिकृतपणे रद्द झाला आहे. द ओल्ड किंग इज गॉन. तर आता हे अगदी सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे की भारतीय न्यायव्यवस्थेत पुराव्याच्या बाबतीत भारतीय साक्ष अधिनियम 2023 हाच आता नवा राजा आहे, हाच सर्वोच्च कायदा आहे. आता आपल्याला हे तर कळलं की कायदा कुठे लागू होतो आणि कुठे नाही. म्हणजे थोडक्यात खेळाचं मैदान निश्चित झालंय. पण या मैदानात खेळायचे नियम काय आहेत? पुरावा या शब्दाची व्याख्या काय आहे? दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट या शब्दाचा अर्थ आता डिजिटल पुराव्यांमुळे पूर्णपणे बदलला आहे का? सो द प्लेग्राऊंड इज सेट. बट व्हॉट आर द रूल्स ऑफ द गेम? लेट्स मूव्ह टू पार्ट 2, इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज. पहिल्या भागात आपण बघितलं की हा कायदा कुठे लागू होतो, त्याची व्याप्ती काय आहे. पण आता
आता आपण कायद्याची भाषा शिकणार आहोत. त्या महत्वाच्या संज्ञा, त्या टर्मिनॉलॉजीज ज्या पूर्णपणे बदलून गेल्या आहेत. विचार करा, 1872 सालचा कायदा. तो कागद, शाई आणि भौतिक दस्तावेजांच्या दुनियेसाठी बनवला होता. पण आजचं जग, आज आपण स्मार्टफोन, सर्व्हर आणि डिजिटल डेटाच्या जगात जगतोय. आणि म्हणूनच जवळजवळ 150 वर्षांनंतर 2023 मध्ये भारतीय साक्ष अधिनियम आपल्यासमोर आहे. हा कायदा खास आपल्या डिजिटल युगासाठी, आपल्या आजच्या वास्तवासाठी डिझाईन केलेला आहे. तर पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला आता हे तर माहीत झालंय की कायदा कुठे आणि कसा लागू होतो. चला, आता कायद्याची भाषा शिकूया. आधीच्या कायद्यात डॉक्युमेंट किंवा दस्तऐवज म्हणजे काय? फक्त कागद. पण 2023च्या ह्या नवीन कायद्यात ह्या शब्दाची व्याख्या अक्षरशः स्फोट झाल्यासारखी विस्तारली आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या नवीन संज्ञा, या नवीन डेफिनेशन्स आपण समजून घेतल्या नाहीत तर भविष्यात कायद्याची प्रॅक्टिस करणं जवळपास अशक्य होईल. चला तर मग ही नवीन भाषा समजून घेऊ. ठीक आहे, तर आपण थेट मुद्द्यावर येऊया. सुरुवात करूया सर्वात मोठ्या, सगळ्यात महत्त्वाच्या अपग्रेडपासून. डॉक्युमेंटची नवीन व्याख्या, जी आपल्याला BSIच्या कलम 2(1)D मध्ये सापडते. तर कायद्यानुसार डॉक्युमेंट म्हणजे काय? अक्षरे, आकडे किंवा चिन्हांच्या माध्यमातून कोणत्याही पदार्थावर व्यक्त किंवा रेकॉर्ड केलेली कोणतीही गोष्ट. ही व्याख्या तर जुनीच आहे, पण खरा बदल आहे शेवटच्या काही शब्दांमध्ये. अँड इन्क्लूज इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड्स. म्हणजेच यात इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्डचा समावेश आहे. बस, ही एक छोटी ओळ कायद्याच्या दृष्टिकोनातून सगळं काही बदलते. तर मग या नवीन व्याख्यानुसार आता डॉक्युमेंट म्हणजे नेमकं काय काय? सगळंच. तुमचे ईमेल्स, सर्व्हर लॉग्स, तुमच्या कम्प्युटरमधल्या फाईल्स, व्हॉट्सॲप मेसेजेस, वेबसाईट. एवढंच नाही तर तुमची लोकेशनल एव्हिडन्स म्हणजे GPS हिस्ट्री आणि तुमचे व्हॉइसमेल मेसेजेससुद्धा आता कायदेशीररित्या डॉक्युमेंट आहेत. हाच खरा गेम चेंजर आहे. आता साहजिकच आहे, जर डॉक्युमेंटची व्याख्या इतकी विस्तारली असेल तर एव्हिडन्स म्हणजेच पुरावा याची व्याख्या कशी बदलणार नाही? चला तर बघूया कलम 2(1)E, जे आपल्याला सांगतं की आता आपण कोर्टात केस कशी सिद्ध करू शकतो. बघा, पुराव्याचे 2 मुख्य स्तंभ असतात. एक म्हणजे ओरल एव्हिडन्स म्हणजे तोंडी पुरावा, आणि दुसरा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजेच दस्तऐवजी पुरावा. नवीन BSAमध्ये ओरल एव्हिडन्समध्ये आता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दिलेली साक्षसुद्धा ग्राह्य धरली जाणार आहे. आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्समध्ये अर्थातच आपण नुकतेच पाहिलेले सर्व इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्ड्स आता त्यात समाविष्ट आहेत. याचा प्रॅक्टिकल अर्थ काय होतो? याचा अर्थ असा की आता साक्ष देण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्याची गरज नाही. तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिलेली साक्षसुद्धा BSI अंतर्गत एक वैध, व्हॅलिड ओरल एव्हिडन्स मानला जाईल. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. ओके, तर आपल्याला आत्ता कळलंय की डिजिटल डॉक्युमेंट्स आणि एव्हिडन्स म्हणजे काय, पण कोर्टात हा पुरावा नक्की कशासाठी वापरला जातो ते समजून घेण्यासाठी आपल्याला काही महत्त्वाच्या संज्ञा पाहाव्या लागतील. यांना आपण कोणत्याही कायदेशीर युक्तिवादाचे बिल्डिंग ब्लॉक्स म्हणू शकतो. यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची संज्ञा आहे फॅक्ट इन इश्यू. सोप्या शब्दात हा तो मुख्य प्रश्न असतो ज्याचं उत्तर कोर्टाला शोधायचं असतं. उदाहरणार्थ, अ ने ब चा मृत्यू घडवला का? हा जो मूळ प्रश्न आहे तोच आहे फॅक्ट इन इश्यू. आणि मग येतो रेलेव्हंट फॅक्ट. हे असे दुय्यम तथ्य असतात जे त्या मुख्य प्रश्नाशी म्हणजे फॅक्ट इन इश्यूशी कुठेतरी जोडलेले असतात. उदाहरणार्थ, अ ने घटनेच्या आदल्या दिवशी चाकू विकत घेतला होता का? हा प्रश्न थेट मृत्यूचं कारण नाही, पण तो त्या मुख्य प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोचायला मदत करतो. तर या सगळ्या पुराव्यांच्या आधारावर कोर्ट कोणत्याही तथ्याबद्दल 3 निर्णय देऊ शकतं. 1. प्रूव्ड, सिद्ध झालं, म्हणजे कोर्टाचा विश्वास आहे की ते तथ्य अस्तित्वात आहे. 2. डिसप्रूव्ड, सिद्ध नाही झालं, म्हणजे कोर्टाचा विश्वास आहे की ते तथ्य अस्तित्वात नाही. आणि 3. नॉट प्रूव्ड, म्हणजे दोन्हीपैकी काहीच ठरवता येत नाहीये कारण पुरेसा पुरावा नाही. आणि हो, हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की फौजदारी खटल्यांमध्ये कुठलीही गोष्ट बियॉन्ड रिझनेबल डाऊट म्हणजेच वाजवी संशयाच्या पलीकडे जाऊन सिद्ध करावी लागते. तर मग ह्या सगळ्या चर्चेचा, या विश्लेषणाचा बिग टेकअवे काय आहे? एकच वाक्य लक्षात ठेवा. तुमचा फोन आता एक डॉक्युमेंट आहे आणि तुमचा व्हिडिओ कॉल एक एव्हिडन्स आहे. कायदा आता आपल्या डिजिटल आयुष्यात पूर्णपणे मिसळून गेलाय. तर आता आपल्याला हे तर कळलं की पुरावा म्हणजे काय, पण याचा अर्थ प्रत्येक पुरावा संबंधित असतोच का?
म्हणजे समजा मी गुन्हा करण्याच्या आधी पिझ्झा खाल्ला असेल तर त्याने केसमध्ये काही फरक पडतो का? याचं उत्तर आपण जाणून घेऊया पुढच्या भागात. डॉक्ट्रिन ऑफ रेस जस्टे. बघा, पुरावा म्हणजे काय हे तर आता आपल्याला माहीत आहेच, पण एक विचार करा. रस्त्यावर जोरदार भांडण सुरू आहे. लोक वाचवा वाचवा म्हणून ओरडतायत. आता प्रश्न हा आहे की त्यांचं हे ओरडणं रेलेव्हंट आहे का? चला, आज याच रेस जस्टेच्या सिद्धांतावर बोलूया. म्हणजे विचार करा, रस्त्यावर चाललेल्या मारामारीत लोकांचं जे काही ओरडणं आहे ते कोर्टात पुरावा म्हणून सादर करता येऊ शकतं का? ह्याच प्रश्नाचं उत्तर आज आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, तर मग थेट मुद्द्यावर येऊया. या प्रश्नाच्या उत्तरामागे एक खूप इंटरेस्टिंग कायदेशीर सिद्धांत आहे आणि तो म्हणजे रेस गेस्टे. बरं, रेस गेस्टे हा मुळात एक लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ होतो घडलेल्या गोष्टी. अगदी आपल्या सोप्या मराठीत सांगायचं झालं तर एकाच घटनेचा भाग. आणि खरं सांगायचं तर हा विचारच या संपूर्ण सिद्धांताचा पाया आहे. आता बघूया कायदा काय म्हणतो. भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे BSA त्याचं कलम 4 थेट हेच सांगतं. यात असं म्हटलं आहे की जे तथ्य विवाद्य नसतानाही विवाद्य तथ्याशी किंवा सुसंगत तथ्याशी इतके जोडलेले असतात की ते एकाच व्यवहाराचा भाग बनतात, ते सुसंगत ठरतात. बघा, या एकाच वाक्यात या सिद्धांताचा सगळा गाभा आहे. ओके, आता ही थोडी किचकट कायदेशीर भाषा क्षणभर बाजूला ठेवूया आणि एका वेगळ्याच अँगलने याकडे बघूया. कल्पना करा की आपण सगळे मिळून एक सिनेमा बनवतोय. हे उदाहरण घेतलं ना की सगळं अगदी क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल. चला, तर मग त्या रस्त्यावरच्या भांडणाला आपण एका फिल्मच्या सीनसारखं बघूया. अगदी फ्रेम बाय फ्रेम. सीन सुरू होतो. ॲक्शन. ने ला चाकू मारला. हा झाला आपला विवादित तथ्य म्हणजे फॅक्ट इन इश्यू. त्याच क्षणी काय होतं? साऊंड. मदतीसाठी किंचाळतो. आणि मग काय? तिथे आजूबाजूला उभे असलेले लोक ओरडायला लागतात, पोलिसांना बोलवा. हे सगळं एकापाठोपाठ एक घडतंय, एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये. आणि इथेच या सिद्धांताचं खरं सार दडलेलं आहे. तुम्ही त्या किंकाळीला त्या चाकू हल्ल्यापासून वेगळं करूच शकत नाही. त्या दोन्ही गोष्टी एकाच घटनेच्या दोन अविभाज्य बाजू आहेत. त्यांना वेगळं करणं शक्यच नाहीये. आणि बरोबर याच कारणामुळे ची ती किंचाळी आणि लोकांचं ते ओरडणं ह्या दोन्ही गोष्टी कलम 4 नुसार सुसंगत पुरावा मानल्या जातात. का? कारण जरी ते स्वतः मुख्य गुन्हा नसले तरी ते त्या गुन्ह्याच्या साखळीमधले अत्यंत महत्त्वाचे दुवे आहेत, जे तोडले जाऊ शकत नाहीत. पण मग एक प्रश्न येतो की कोर्ट हे कसं ठरवतं की एखादी गोष्ट त्याच व्यवहाराचा भाग आहे की नाही? उगाच कोणी काहीही बोललं तर चालेल का? नाही. यासाठी एक विशिष्ट कसोटी वापरली जाते. आणि ती कसोटी आहे सातत्य आणि स्वयंस्फूर्तता, म्हणजे कंटिन्युइटी अँड स्पॉन्टेनिटी. ही कसोटी मुख्यत्वे 4 गोष्टींवर अवलंबून आहे. पहिलं म्हणजे घडलेल्या सगळ्या गोष्टी ह्या एकाच व्यवहाराचा म्हणजे सेम ट्रान्झॅक्शनचा भाग असायला हव्यात. दुसरं, त्या घटनांमध्ये वेळ आणि जागेची जवळीक हवी. तिसरं, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ती प्रतिक्रिया स्वयंस्फूर्त स्पॉन्टेनियस असायला हवी, म्हणजे विचार करून कथा रचून दिलेली नसावी. आणि चौथं म्हणजे त्या कृतीमध्ये एक नैसर्गिक सातत्य दिसायला हवं. आता बघा, रेस गेस्टेचं खरं सामर्थ्य इथेच दिसतं. तो एकीव माहिती, ज्याला आपण हिअरसे म्हणतो, त्या नियमाला एक जबरदस्त अपवाद आहे. आता साधारणपणे कोर्टात कुणी येऊन म्हटलं की मी त्याला ओरडताना ऐकलं तर ते ग्राह्य धरलं जात नाही, कारण ती सेकंड हँड माहिती आहे, एकीव माहिती आहे. पण रेस गेस्टेमुळे तीच एकीव माहिती अचानक एक अत्यंत महत्त्वाचा आणि ग्राह्य पुरावा बनते. हा खूप मोठा फरक आहे. आणि यामागे एक अगदी सोपं सायकोलॉजिकल कारण आहे. विचार करा, जेव्हा एखादी धक्कादायक घटना घडते तेव्हा माणसाची जी पहिली प्रतिक्रिया असते ती एकदम नैसर्गिक आणि खरी असते. कारण त्या क्षणी खोटं बोलायला, कथा रचायला किंवा विचार करायला मेंदूला वेळच मिळत नाही. म्हणूनच कायदा अशा स्वयंस्फूर्त प्रतिक्रियांना अत्यंत विश्वसनीय मानतो. तर आतापर्यंत आपण हे पाहिलं की घटनेच्या वेळी जे काही घडतं ते किती महत्त्वाचं आहे. पण कहाणी फक्त त्या एका क्षणापुरती मर्यादित नसते, नाही का? चला तर मग त्या व्यवहाराच्या पलीकडे काय आहे ते पाहूया. म्हणजे एक गोष्ट तर पक्की झाली, जर एखादी गोष्ट गुन्ह्याच्या दरम्यान घडली तर ती रेस गेस्टे आहे. सिंपल. तर तात्काळ दिलेली प्रतिक्रिया संबंधित आहे हे तर आपल्याला कळलं. पण गुन्ह्याच्या आधी जी योजना आखली जाते त्याचं काय? किंवा गुन्हा केल्यानंतर आरोपी पळून जातो त्याचा काय? या गोष्टी रेलेव्हंट आहेत का?
नक्कीच आहेत. आणि हेच समजून घेण्यासाठी आपण पाहणार आहोत पुढचा भाग: हेतू, तयारी आणि वर्तन. आज आपण बघणार आहोत BSAचं कलम 6, ज्याला मी म्हणतो गुन्हेगाराचा ब्लूप्रिंट. चला तर मग प्रत्येक गुन्हामागे जे काही संकेत सोडून जातो ना, त्याचा माग काढूया. वेलकम बॅक. आपण मागच्या वेळी क्राईम सीन पाहिला, पण खरं तर गुन्हे काही जादूने घडत नाहीत. त्यांच्या मागे नेहमीच एक कहाणी असते, एक प्लॅन असतो. चला तर मग आज आपण हेतू म्हणजे मोटिव्ह, तयारी म्हणजे प्रिपरेशन आणि वर्तन म्हणजे कंडक्ट यांमागचं कोडं सोडूया. आता कायद्याची पुस्तकं वाचायला कधीकधी खूप कोरडी वाटू शकतात, नाही का? पण BSIचं कलम 6 हे तसं नाहीये. हे म्हणजे एखाद्या डिटेक्टिव्हच्या टूलकिटसारखं आहे, एकदम भारी. हे आपल्याला थेट गुन्हेगाराच्या मनात डोकावून बघायला आणि केस सोडवायला मदत करतं. तमा ही आहे आपली त्रिसूत्री, आपलं इन्व्हेस्टिगेटिव्ह टूलकिट. या 3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली, हेतू म्हणजे गुन्हा का केला. दुसरी, तयारी म्हणजे तो कसा घडवून आणला. आणि तिसरी, वर्तन म्हणजे गुन्ह्याच्या आधी आणि नंतर आरोपीने नेमकं केलं तरी काय. हे 3 संकेत जेव्हा एकत्र येतात तेव्हा गुन्ह्यामागचं पूर्ण चित्र एकदम क्लिअर होतं. ओके, तर मग आता या टूलकिटमधली पहिली 2 हत्यारं म्हणजे पहिले 2 क्लूज आपण जरा जवळून बघूया: हेतू आणि तयारी. आपल्या टूलकिटमधला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा संकेत आहे हेतू, ज्याला आपण इंधन किंवा फ्यूल म्हणू शकतो. हीच ती शक्ती आहे जी गुन्हेगाराला गुन्हा करण्यासाठी ढकलते. एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, हेतू स्वतः गुन्हा नाहीये, पण तो गुन्हा का घडला हे मात्र नक्कीच स्पष्ट करतो. अगदी सोपं आहे. जसं गाडी इंधनाशिवाय चालत नाही, तसंच बहुतेक गुन्हे हेतूशिवाय घडत नाहीत. चला एक क्लासिक उदाहरण बघू. समजा A वर Bच्या हत्येचा खटला चालू आहे. आता पोलीस तपास करतात तेव्हा त्यांना कळतं की काही काळापूर्वी Bने A वर बदनामीचा खटला टाकला होता आणि त्यात Aला शिक्षा पण झाली होती. आता बघा, Aच्या मनात बदला घेण्याचा किती मोठा हेतू निर्माण झाला असेल, नाही का? आणि हाच हेतू कोर्टात एक जबरदस्त पुरावा बनतो. ठीक आहे, मग जर हेतू इंधन असेल तर तयारी म्हणजे काय? तयारी म्हणजे ते वाहन, द व्हेइकल, ज्यातून गुन्हा प्रत्यक्ष घडवून आणला जातो. यात गुन्हा करण्यासाठी उचललेली सगळी छोटी मोठी पावलं येतात. ही आहे प्रत्यक्ष कृतीची ब्लूप्रिंट, म्हणजे गुन्हा कसा करायचा याचं उत्तर. तर तयारीमध्ये नेमकं काय काय येतं जरा विचार करा. पीडितेला देण्यासाठी विष विकत घेणं, त्याच्या घराची टेहळणी करणं म्हणजे रेकी करणं, चाकू किंवा इतर हत्याराला धार लावणं. अरे एवढंच काय, पीडितेचा पाठलाग करायला तिकीट काढणं किंवा आजच्या डिजिटल जगात एखाद्याला जीव घेणा चाकू कसा मारावा हे गुगल करणं, हे सगळं तयारीतच मोडतं. या प्रत्येक कृतीतून गुन्हेगाराचा प्लॅन अगदी स्पष्ट दिसू लागतो. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. फक्त तयारी करणं हे सहसा गुन्हा मानलं जात नाही. म्हणजे बघा, कोणी दुकानातून चाकू विकत घेतला तर तो लगेच खुनी ठरत नाही, कारण कायदा म्हणतो की फक्त विचार करणं किंवा प्लॅनिंग करणं शिक्षापात्र नाही. पण इथेच तर खरी गंमत आहे. एकदा का गुन्हा घडला की हीच तयारी, हाच विकत घेतलेला चाकू पुराव्याच्या साखळीतला एक सगळ्यात महत्त्वाचा दुवा बनतो. चला आता आपण येऊया आपल्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या संकेताकडे, वर्तन म्हणजेच कंडक्ट. आणि ऐका, हा खरा गेम चेंजर आहे. का? कारण हेतू आणि तयारी कदाचित लपवता येईल, पण वर्तन, माणसाचं वागणं, ते लपवता येत नाही. आरोपीच्या स्वतःच्या कृतीच त्याला उघडं पाडतात. आता हे वर्तन आहे ना, ते 2 प्रकारचं असू शकतं. एक म्हणजे गुन्ह्याच्या आधीचं प्रिव्हियस कंडक्ट आणि दुसरं म्हणजे गुन्ह्याच्या नंतरचं सबसिक्वेंट कंडक्ट. आणि दोन्हीही तितकेच महत्त्वाचे आहेत. गुन्ह्याच्या आधीचं वागणं आरोपीचा इरादा म्हणजे इंटेन्शन काय होतं हे दाखवतं, तर गुन्ह्यानंतरची वागणूक तो दोषी आहे की नाही याकडे थेट इशारा करते. याचं एक बेस्ट आणि क्लासिक उदाहरण म्हणजे फरार होणे, ॲब्स्कॉन्डिंग. विचार करा, गावात खून झाला आणि त्यानंतर लगेचच एक माणूस घरातून गायब झाला, पळून गेला. मग साहजिकच प्रश्न निर्माण होतो की बाबा रे, तू निर्दोष आहेस तर पळून का जातोयस? बरोबर, हे पळून जाणं हेच त्याचं सबसिक्वेंट कंडक्ट आहे आणि ते त्याच्या दोषी असण्याकडे बोट दाखवतं. पण थांबा, इथे एक महत्त्वाची अट आहे. कलम 6 म्हणतं की वर्तन म्हणजे प्रत्यक्ष कृती हवी, ॲक्शन हवं, नुसते शब्द नाहीत. म्हणजे आरोपी जर म्हणाला की अरे रे मला खूप वाईट वाटलं, तर ते वर्तन म्हणून ग्राह्य धरलं जात नाही. पण जर तो म्हणाला मला इतकं वाईट वाटलं की मी घरातून पळून गेलो,
तर ते शब्द त्या पळून जाण्याच्या कृतीला स्पष्ट करतात. तेव्हा ते महत्वाचं ठरतं. म्हणजे ॲक्शन इज की. तर मग आतापर्यंत आपण हे 3 महत्वाचे संकेत पाहिले: हेतू, तयारी आणि वर्तन. आता बघूया की हे 3 तुकडे एकत्र जोडल्यावर कोर्टासमोर गुन्हेगाराचा संपूर्ण ब्लूप्रिंट कसा तयार होतो. हे बघा, आता ही केस किती सोप्या पद्धतीने उलगडते. स्टेप 1 हेतू. एचा बी सोबत वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद होता. स्टेप 2 तयारी. एने विष विकत घेतलं. आणि स्टेप 3 वर्तन. बीच्या मृत्यूनंतर ए गावातून पळून गेला. बस, हेतू, तयारी, वर्तन हे तिन्ही धागे एकत्र आले की कलम 6 आपलं काम सोख बजावतं आणि आरोपीला जाळ्यात अडकवतंच. तर आता आपल्याकडे एका गुन्हेगाराचा प्लॅन तर आहे, पण विचार करा, जर तो एकटा नसेल तर? जर त्याचा कोणी साथीदार असेल तर मग काय? तर आपल्याकडे एका व्यक्तीचा, एका गुन्हेगाराचा प्लान आहे. पण जर त्याचा कोणी पार्टनर असेल तर? काय होईल जर 2 लोकांनी मिळून प्लॅन आखला असेल? चला तर मग पुढच्या भागात पाहूया कॉन्स्पिरसी म्हणजे कट रेलेव्हंट कधी होतो. मागच्या भागात आपण पाहिलं की एका व्यक्तीची योजना कशी रेलेव्हंट ठरते. पण विचार करा, जर 5 लोक एका गुप्त खोलीत बसून गुन्हा करण्याची योजना आखत असतील तर? इथेच सुरू होतो कटाचा कायदा. तर ही जी परिस्थिती आहे ना, ती हाताळली जाते भारतीय साक्ष अधिनियमाच्या म्हणजेच BSAच्या कलम 8 नुसार. आणि या कायद्याचा जो आत्मा आहे तो एकाच संकल्पनेवर आधारित आहे, एजन्सी प्रिन्सिपल. एकदा का हे तत्व समजलं की तुम्हाला सगळा खेळच लक्षात येईल. तर कुठलाही कट तो एका कराराने सुरू होतो. चला या गुप्त कराराच्या मुळापर्यंत जाऊया. बघा, हा कायदा लागू होण्यासाठी ना सगळ्यात पहिली आणि महत्वाची अट आहे कॉमन डिझाईन असणं. आता कॉमन डिझाईन म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कमीत कमी 2 लोकांनी एकत्र येऊन काहीतरी बेकायदेशीर करायचं ठरवलेलं असलं पाहिजे. मग तो गुन्हा कितीही छोटा असो किंवा मोठा, फरक पडत नाही. पण प्रश्न हा आहे की एकाने केलेली गोष्ट सगळ्यांना कशी काय बांधून ठेवते? यामागचं जे कायदेशीर लॉजिक आहे ना, तेच आहे एजन्सी प्रिन्सिपल. चला ते समजून घेऊया. आणि इथेच खरा खेळ सुरू होतो, एजन्सी प्रिन्सिपलचा. कायदा काय म्हणतो माहितीये? कटात सामील असलेले सगळेजण एक टीम आहेत. प्रत्येक सदस्य हा दुसऱ्याचा एजंट आहे. म्हणजे एकाने जरी काही केलं तरी ते सगळ्या टीमने मिळून केलंय असं मानलं जातं. एकाने उचललेलं पाऊल हे संपूर्ण टीमचं पाऊल ठरतं. आता कायद्याच्या भाषेत याचा अर्थ खूपच मोठा आहे. नीट ऐका. एकदा का हे सिद्ध झालं की कट रचला गेलाय, मग त्या कटातल्या कोणत्याही एका माणसाने काहीही केलेलं असो, बोललेलं असो किंवा लिहिलेलं असो, ती प्रत्येक गोष्ट त्या ग्रुपमधल्या प्रत्येकाच्या विरोधात एक भक्कम पुरावा बनते. बरं, जे लोक जुन्या कायद्याचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी एक छोटी पण महत्वाची गोष्ट. नवीन BSA मधलं जे कलम 8 आहे ते जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधल्या कलम 10 सारखंच आहे. म्हणजे फक्त नंबर बदललाय, आतला नियम तोच आहे, काही बदललेलं नाही. चला आता हे सगळं नुसतं बोलून नाही, एका उदाहरणातून समजून घेऊ. बघूया तरी ही अदृश्य साखळी प्रत्यक्षात काम कशी करते आणि या साखळीने सगळे कसे एकमेकांना जोडले जातात. ओके, तर अशी कल्पना करा, मुंबईमध्ये नावाचा एक माणूस एक बंदूक विकत घेतो. ती त्याच वेळी दुसरीकडे पुण्यात नावाचा माणूस एक गाडी भाड्याने घेतो. आणि तिसरा माणूस हा दिल्लीत बसून या संपूर्ण योजनेबद्दल एक पत्र लिहितो. आता बघा, 3 वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत, वेगवेगळी कामं करत आहेत, पण त्या सगळ्यांचा हेतू मात्र एकच आहे. आणि इथेच या कायद्याची खरी ताकद दिसून येते. समजा पोलिसांनी दिल्लीत ला पकडलं आणि त्याच्याकडे ते पत्र सापडलं, तर ते पत्र मुंबईतल्या आणि पुण्यातल्या च्या विरोधात सुद्धा एक महत्वाचा पुरावा मानला जाईल. कमाल आहे ना? आणि ला कदाचित त्या पत्राबद्दल काहीही माहीत नसेल, पण तरीही ते अडकणार. का? कारण ते एकाच कॉमन डिझाईनचा भाग आहेत, ते एकाच टीमचे एजंट आहेत. पण थांबा, या नियमात एक खूप मोठा पण आहे, एक अत्यंत महत्वाची मर्यादा, आणि ती आहे वेळेची. म्हणजे हा जो पुरावा ग्राह्य धरण्याचा नियम आहे ना, तो फक्त आणि फक्त कट चालू असेपर्यंतच लागू होतो. याचा एक स्टार्टिंग पॉइंट आहे आणि एक एंड पॉइंट आहे. एकदा का कट संपला की हा नियमही संपतो. याचा सरळ अर्थ असा आहे की एकदा का कॉमन डिझाईनचा जो हेतू होता तो पूर्ण झाला, किंवा समजा कट उघडकीस आला आणि सगळे पकडले गेले, की कलम 8चा हा विशेष नियम तिथेच संपतो. ह्या खेळात टायमिंगच सगळं काही आहे. आणि हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. विचार करा, गुन्हा घडला आणि आरोपीला अटक झाली.
आता अटकेनंतर तो पोलिसांसमोर जो कबुली जबाब देतो ते स्टेटमेंट कधीचं आहे? कट संपल्यानंतरचं. आणि हाच तो कायदेशीर सापळा आहे जो समजून घ्यायला हवा. जर ने पोलिसांसमोर कबूल केलं की हो आम्हीच हे केलं, तर त्याचं ते स्टेटमेंट कलम 8 नुसार च्या विरोधात वापरता येत नाही. का? कारण ज्या क्षणी त्यांना अटक झाली त्या क्षणी त्यांचा कॉमन डिझाईन संपलेला असतो. खेळ खल्लास. तर मग यातून शिकायचं काय? एकच गोष्ट, आपले भागीदार खूप हुशारीने निवडा, कारण त्यांचे शब्द, त्यांची एक चूक तुमच्यासाठी तुरुंगाचे दरवाजे उघडू शकते. तर जर तुमचा पार्टनर बोलला तर तुम्ही अडकलातच समजा. पण अशा फॅक्ट्सचं काय जे पूर्णपणे इरेलेव्हंट वाटतात? म्हणजे अगदीच असंबंध, जसं की माझं गोव्याला जायचं तिकीट. काय ते तुम्हाला वाचवू शकतं? चला हेच शोधूया आपल्या 6व्या भागात, जेव्हा अन्यथा असंबंध तथ्य संबंधित बनतात. आपण पाहिलं की पार्टनरचे शब्द आपल्याला एका कटात कसे अडकवू शकतात. पण कधी विचार केलाय का की मुंबईतल्या खुनाच्या आरोपातून गोव्याचं एक साधं तिकीट आपल्याला वाचवू शकेल? हो, हे शक्य आहे. आणि हे काम करतो भारतीय साक्षी अधिनियमातला एक अत्यंत महत्वाचा सेक्शन 9. हो, खरंच ऐकायला विचित्र वाटतंय, बरोबर? एक अशी गोष्ट जी वरवर पाहता केसशी पूर्णपणे असंबद्ध वाटते, ती अचानक बचावाची सर्वात मोठी ढाल कशी बनू शकते? हेच तर सेक्शन 9चं खरं सामर्थ्य आहे. चला याच्या खोलात जाऊन पाहूया. साधारणपणे काय होतं की कोर्टात फक्त केसशी डायरेक्ट संबंध असलेल्या गोष्टीच रेलेव्हंट मानल्या जातात, बाकी सगळं इररेलेव्हंट. पण सेक्शन 9 हा एक असा नियम आहे जो पूर्ण गेम बदलतो. तो काही इररेलेव्हंट गोष्टींना रेलिव्हंट बनवतो. कसं? जर एखादी गोष्ट केसमधल्या महत्त्वाच्या फॅक्टला एक्सप्लेन करत असेल, त्याची ओळख करून देत असेल किंवा त्याला पूर्णपणे विरोध करत असेल, तर ती एक निर्णायक कडी बनते. आणि या सेक्शनचा सगळ्यात मोठा हुकुमाचा एक्का आहे इनकन्सिस्टन्सी, म्हणजेच विसंगती. याचा सरळ अर्थ असा की जर एखादी गोष्ट प्रॉसिक्युशनच्या कथेला पूर्णपणे छेद देत असेल, म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार ती गोष्ट शक्यच नसेल, तर ती गोष्ट अचानक रेलिव्हंट होऊन जाते. ह्याच तत्वावर ॲलिबायोसारखा एक भक्कम बचाव उभा राहतो, जो कोर्टात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतो. तर मग सेक्शन 9 आपल्याला एक जबरदस्त शस्त्र देतं, आणि ते पहिलं शस्त्र आहे ॲलिबाय. हा डिफेन्स लॉयरचा पहिला आणि सगळ्यात महत्वाचा डाव असतो असं समजा. चला पाहूया हे नक्की आहे तरी काय. ॲलिबाय हा शब्द आपण सिनेमांमध्ये खूप ऐकतो, नाही का? हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ आहे एल्सवेअर, म्हणजे कुठेतरी इतर ठिकाणी. हा एक असा बचाव आहे जिथे आरोपी हे सांगतो की गुन्हा घडला त्यावेळेस तो त्या ठिकाणी हजरच नव्हता, तो दुसऱ्याच ठिकाणी होता, ज्यामुळे त्याचा गुन्ह्यात सहभाग असणं शारीरिकदृष्ट्या अशक्य होतं. आता परत आपल्या मूळ उदाहरणावर येऊया. गोव्याचं तिकीट आणि मुंबईतला मर्डर. नॉर्मली तुम्ही कुठल्या दिवशी गोव्यात होता याने कोर्टाला काही फरक पडत नाही. इट्स अन इररेलेव्हंट फॅक्ट. पण ज्या क्षणी तुमच्यावर आरोप लागतो की त्याच दिवशी त्याच वेळेला तुम्ही मुंबईत खून केलाय, तेव्हा तुमचं गोव्यात असणं इट बिकम्स अ गेम चेंजर. इट्स अ पॉवरफुल केस ब्रेकिंग रेलेव्हंट फॅक्ट. कारण एकच व्यक्ती एकाच वेळी 2 ठिकाणी असू शकत नाही. इट इज फिजिकली इम्पॉसिबल. पण एक गोष्ट, आणि ही खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. ॲलिबायचा बचाव घेणं जेवढं आकर्षक वाटतं तेवढंच तो सिद्ध करणं अवघड आहे. कारण तो सिद्ध करण्याची सगळी 100% जबाबदारी ती तुमच्यावर म्हणजे आरोपीवर असते. कायद्याच्या भाषेत द बर्डन ऑफ प्रूफ इज ऑन दी अक्युज्ड. आणि हे मी नाही सांगत, कायदा स्वतः हे अगदी स्पष्ट करतो. भारतीय साक्षी अधिनियमातलं संबंधित कलम काय म्हणतो बघा. बी विशेस द कोर्ट टू बिलीव्ह दॅट ॲट द टाइम इन क्वेश्चन ही वॉज एल्सवेअर, ही मस्ट प्रूव्ह इट. म्हणजे जर तुम्हाला कोर्टाचा विश्वास जिंकायचा असेल की तुम्ही दुसरीकडे होता, तर ते तुम्हालाच सिद्ध करावं लागेल. हा काही सल्ला नाहीये, दिस इज अ स्ट्रिक्ट लीगल रिक्वायरमेंट. ठीक आहे, तर ॲलिबाय वापरून आपण हे सांगायचा प्रयत्न केला की आपण तिथे नव्हतोच. बट व्हॉट इफ प्रॉसिक्युशनचा साक्षीदार म्हणतो की नाही, मी याला पाहिलंय? मग काय? इथे डिफेन्सचं दुसरं शस्त्र बाहेर येतं, टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड, ऑर ॲज वी कॉल इट TIP. एक सिनारिओ इमॅजिन करा. साक्षीदार कटघऱ्यात उभा आहे आणि तो म्हणतो, मी हल्लेखोराला पाहिलंय, तो समोर आला तर मी नक्की ओळखेन, पण मला त्याचं नाव नाही माहिती. आता व्हॉट नाव? अशा निर्णायक क्षणी पोलीस एक प्रक्रिया वापरतात जिला आपण ओळख परेड म्हणतो. तर ही टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड म्हणजे TIP नक्की
आहे तरी काय? सोप्या भाषेत ही एक अशी प्रोसेस आहे जिथे साक्षीदाराला, संशयित आरोपीला त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या काही लोकांच्या ग्रुपमधून ओळखायला सांगितलं जातं. याचा मेन उद्देश एकच असतो, आरोपीची ओळख पक्की करणं. ही प्रोसेस होते कशी? स्टेप बाय स्टेप पाहूया. पहिली स्टेप, साक्षीदार क्लेम करतो की तो आरोपीला ओळखू शकतो. दुसरी स्टेप, पोलीस आरोपीला त्याच्यासारख्याच दिसणाऱ्या इतर काही लोकांच्या रांगेत उभं करतात. आणि तिसरी, सगळ्यात महत्वाची स्टेप, साक्षीदाराला सांगितलं जातं यापैकी कोण आहे तो ओळखून दाखवा. पण लक्षात घ्या, ही प्रोसेस वाटते तितकी सोपी नाही. यातले कायदेशीर बारकावे खूप महत्वाचे असतात, जे या ओळख परेडला वैध किंवा अवैध ठरवू शकतात. आणि इथेच परत एकदा सेक्शन 9 पिक्चरमध्ये येतं. ओळख परेडमध्ये साक्षीदाराने आरोपीकडे बोट दाखवण्याची जी क्रिया आहे ना, द व्हेरी ॲक्ट ऑफ आयडेंटिफिकेशन, तीच आरोपीची ओळख सिद्ध करण्यासाठी सेक्शन 9 खाली एक रेलेव्हंट फॅक्ट बनते. या एका क्षणामुळे केसची दिशा पूर्णपणे बदलू शकते किंवा आरोपीवरचा संशय अधिक घट्ट होऊ शकतो. तर आलिबाय आणि टिप या दोन्हीच्या मदतीने डिफेन्सने एक मोठा टप्पा पार केलाय, बरोबर? आपण कुठे होतो किंवा आपली ओळख काय हे मुद्दे आपण हाताळले. पण खरी लढाई अजून बाकी आहे. कारण आता मुद्दा येतो हेतूचा. म्हणजे आतापर्यंत आपण हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की आरोपी गुन्ह्याच्या ठिकाणी नव्हता. लोकेशन इज सॉर्टेड. पण आता प्रॉसिक्युशन काय विचारेल? ते विचारतील, ठीक आहे, तुमचं लोकेशन सोडा, पण तुमच्या मनात काय चाललं होतं? जागा सिद्ध झाली, पण हेतूचं काय? तर आपण ॲलिबाईच्या मदतीने हे तर सिद्ध केलं की कुठे होता. पण आता प्रश्न आहे, मनात काय होतं? तो एक अपघात होता की हेतुपुरस्सर केलेलं कृत्य? हेच आपण पाहणार आहोत पुढच्या भागात, भाग 7, मन आणि शरीराची स्थिती. आपण सिद्ध केलं की आरोपी कुठे होता, म्हणजे त्याची ॲलिबाय. पण त्याच्या मनात नक्की काय होतं हे आपल्याला अजूनही माहीत नाही. ती एक ॲक्सिडेंट होती की हेतुपुरस्सर केलेलं कृत्य? चला डिकोड करूया सेक्शन 12. कायद्यासमोर हीच तर सगळ्यात मोठी अडचण असते, नाही का? की एखाद्याच्या मनात काय चाललंय हे सिद्ध कसं करायचं? पण कायदा काय करतो? तो अदृश्य मनाला कृतींच्या पुराव्यातून दृश्यमान बनवतो. आणि यातच कायद्याचं खरं मानसशास्त्र दडलेलं आहे. ओके, तर मग आता बघूया की हे सगळं कायद्याच्या भाषेत कसं मांडलंय. इथे येतो भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे BSA आणि त्यातलं कलम 12. हे कलम खरं तर एक असं कायदेशीर साधन आहे जे कोर्टाला एखाद्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीचा, म्हणजे त्याच्या मनात काय चाललंय याचा अभ्यास करण्याची परवानगी देतं. आता यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? हे कलम आपल्या भावना आणि विचारांना कायदेशीरदृष्ट्या रेलेव्हंट फॅक्ट्स बनवतो. याचा अर्थ एखाद्या केसमध्ये त्या व्यक्तीचा हेतू काय होता हे सिद्ध करणं खूप महत्त्वाचं ठरतं. तर या काही महत्त्वाच्या मानसिक स्थिती आहेत ज्या कायदा कव्हर करतो. म्हणजे बघा, खुनाच्या केसमध्ये हेतू किंवा इंटेन्शन महत्त्वाचा असतो, तर एखाद्या अपघाताच्या केसमध्ये निष्काळजीपणा म्हणजे नेग्लिजन्स किंवा अविचारीपणा म्हणजेच रॅशनेस सिद्ध करावा लागतो. तर मग हे सगळं व्यवहारात म्हणजे प्रॅक्टिसमध्ये कसं काम करतं? कलम 12चा सर्वात जास्त वापर होतो तो म्हणजे जाणून बुजून केलेलं कृत्य आणि साधी चूक यातला फरक स्पष्ट करण्यासाठी. हाच तो करोडोंचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर शोधायला हे कलम मदत करतं. आपण एक उदाहरण घेऊया. समजा अने बवर गोळी झाडली. आता प्रश्न हा आहे की ती गोळी चुकून लागली की मुद्दाम मारली गेली. ही एक अगदी क्लासिक कायदेशीर सिच्युएशन आहे. स्वतःला वाचवण्यासाठी काय म्हणतोय? तो म्हणतोय, अरे तो तर एक ॲक्सिडेंट होता, पण थांबा, इथेच तर कलम 12 कामाला येतं. आता इथेच खरा गेम आहे. कायदा काय करतो? तो भूतकाळातल्या घटनांना सुटं बघत नाही. म्हणजे जर आणि ब मध्ये आधीपासूनच काहीतरी वैर असेल किंवा ने आधी पण ब वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात आणि ह्या सगळ्या घटना मिळून एक पॅटर्न तयार होतो आणि हाच पॅटर्न हेतू किंवा इंटेन्शन आहे हे दाखवतो. आणि हे बघा, हे मी माझ्या मनाने नाही सांगत, हे थेट कायद्याच्या पुस्तकातून घेतलेलं उदाहरण आहे. ते स्पष्टपणे सांगतं की च्या मागच्या कृती त्याचा हेतू सिद्ध करण्यासाठी कोर्टात पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाऊ शकतात आणि यामुळे त्याची ॲक्सिडेंटवाली थिअरी एकदम कमजोर होते. पण थांबा, इथे एक अत्यंत महत्त्वाचा नियम आहे.
एक्सप्लेनेशन 1 असं सांगतं की मनाची स्थिती ही सामान्य नसावी, तर ती अगदी विशिष्ट म्हणजे स्पेसिफिक असावी. हा नियम खूपच महत्वाचा आहे, कारण यामुळे काय होतं की कोणीही येऊन एखाद्याच्या चारित्र्यावर सर्वसाधारण टीकाटिप्पणी करू शकत नाही. खटल्याचं लक्ष फक्त आणि फक्त त्या विशिष्ट प्रकरणावरच केंद्रित राहतं. हा फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कोर्टात जाऊन हे सिद्ध करणं की हा माणूस मुळातच खूप रागीट आहे, हे पूर्णपणे निरुपयोगी आहे. पण हे सिद्ध करणं की चा राग फक्त आणि फक्त वर होता, हे त्या केससाठी अत्यंत रेलेव्हंट म्हणजे संबंधित आहे. चला, आता आपण कलम 12च्या दुसऱ्या भागाकडे वळूया. आत्तापर्यंत आपण मनाबद्दल बोललो, पण कधीकधी शारीरिक भावना म्हणजे बॉडीली फिलिंगसुद्धा एक महत्वाचा पुरावा बनतात. हो, कायदा हे मान्य करतो की एखाद्या व्यक्तीने स्वतःचा शारीरिक स्थितीबद्दल केलेली विधानं ही पुराव्याचा एक वैध प्रकार आहेत. म्हणजे बॉडी स्पीक्स. एक सोपं उदाहरण बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा एका विषबाधेच्या केसमध्ये पीडित व्यक्तीने अगदी शेवटच्या क्षणी काहीतरी सांगितलं. हे साधंसं वाटणारं वाक्य, माझं पोट जळते, कलम 12 अंतर्गत एक अत्यंत महत्वाचं फॅक्ट बनतं. का? कारण हे विधान थेट शरीराची स्थिती म्हणजे स्टेट ऑफ बॉडी दर्शवतं, जे विषबाधेकडे अगदी स्पष्टपणे संकेत देतं. तर मग ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय आहे? आपण जे काही आत्तापर्यंत पाहिलं ते सगळं एकत्र जोडून बघूया. सोप्या भाषेत सांगायचं तर कलम 12 आपल्याला एक प्रकारे कायदेशीर खिडकी देतं. या खिडकीतून आपण कृती आणि शारीरिक भावनांच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीच्या अदृश्य मनातले हेतू आणि विचार ओळखायला शिकतो. ठीक आहे, आपण कृतीतून मनात काय आहे याचा अंदाज लावला. पण एक विचार करा, जर आरोपीने स्वतःच आपलं तोंड उघडलं तर आपल्याला कळलं की त्याच्या मनात काय होतं. पण काय होईल जर त्याने स्वतःच तोंड उघडून गुन्हा कबूल केला तर? ते व्हॅलिड आहे का? चला, आता वळूया आपल्या पुढच्या आणि सगळ्यात क्रिटिकल भागाकडे. भाग 8, ॲडमिशन्स अँड कन्फेशन्स. गुन्हेगाराच्या मनात काय चाललंय हे तर आपल्याला माहितीये, पण विचार करा, जर त्याने स्वतःच तोंड उघडून सांगितलं, हो मीच केलंय, तर खेळ संपला का? नाही, अजिबात नाही. बघा, जेव्हा एखादा आरोपी म्हणतो, येस आय डिड इट, तर असं वाटू शकतं की केसच संपली. पण थांबा, कायद्याच्या दुनियेत प्रत्येक शब्दाला खूप वजन असतं आणि खरी कहाणी तर इथूनच सुरू होते. तर सगळ्यात आधी एक मोठा गोंधळ दूर करूया. ॲडमिशन आणि कन्फेशन हे शब्द ऐकायला सारखे वाटतात नाही का? समजा हे चुलत भाऊ आहेत, पण जुळे भाऊ अजिबात नाहीत, आणि यांच्यातला फरक समजून घेणं हे खूपच महत्वाचं आहे. चला बघूया. डाव्या बाजूला आहे ॲडमिशन, जे येतं BSAच्या कलम 15 मध्ये. याचा सोपा अर्थ काय? तर एखादी गोष्ट, एखादं फॅक्ट मान्य करणं. उदाहरणार्थ, हो मी हा कॉन्ट्रॅक्टवर सही केली. हे बघा, सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही केसेसमध्ये लागू होतं. आता उजवीकडे बघा, हे आहे कन्फेशन, कलम 22 ते 24. याचा अर्थ आहे थेट गुन्हा कबूल करणं. फॉर एक्झाम्पल, हो मीच त्याला मारलं. आणि हे लक्षात घ्या, कन्फेशन फक्त आणि फक्त क्रिमिनल केसेसमध्येच लागू होतं. आणि आता येतोय आपला गोल्डन रूल. हा कायम लक्षात ठेवा. प्रत्येक कन्फेशन हे एक ॲडमिशन असतं, पण प्रत्येक ॲडमिशन हे कन्फेशन नसतं. का? कारण जेव्हा तुम्ही गुन्हा कबूल करता तेव्हा तुम्ही एक फॅक्ट तर मान्य करताच असता, पण जेव्हा तुम्ही फक्त एखादं फॅक्ट मान्य करता, जसं की कॉन्ट्रॅक्टवर सही करणं, तेव्हा तो गुन्हा नसतो. सिंपल. ओके, आता पूर्ण लक्ष द्या, कारण आता आपण BSA मधल्या एका सगळ्यात महत्वाच्या सेक्शनकडे वळतोय. हा कायदा तुमच्या हक्कांसाठी एका ढालीसारखा आहे, एक अल्टिमेट शील्ड. सो पे अटेन्शन. BSA 2023चं कलम 23 काय म्हणतंय ते नीट ऐका. पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेला कोणताही कबुली जबाब कोणत्याही गुन्ह्याच्या आरोपी व्यक्तीविरुद्ध सिद्ध केला जाणार नाही. किती पॉवरफुल स्टेटमेंट आहे विचार करा. हे थेट डायरेक्ट प्रोटेक्शन आहे. पण असा नियम बनवलाच का? यामागचं कारण खूप महत्वाचं आहे. कायदा असं मानतो की पोलिसांसमोर दिलेला जबाब हा बऱ्याच वेळा दबावाखाली घेतलेला असू शकतो, म्हणजे थर्ड डिग्री वापरून, टॉर्चर करून, त्यामुळे तो स्वखुशीने दिलेला नसू शकतो. आणि म्हणूनच सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे स्वतःविरुद्ध साक्ष देण्यापासून वाचवण्याचा जो आपला घटनात्मक अधिकार आहे, त्याचं संरक्षण हा कायदा करतो. मग प्रश्न येतो की व्हॅलिड कन्फेशन कुठे दिलं जातं?
तर लक्षात घ्या, कन्फेशन फक्त आणि फक्त तेव्हाच वैध मानलं जातं जेव्हा ते खुल्या कोर्टात किंवा मॅजिस्ट्रेट समोर दिलं जातं. का? कारण तिथे कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो, अशी कायद्याची धारणा आहे. पण थांबा, कहाणी येथे संपत नाही. इथे एक जबरदस्त ट्विस्ट आहे. कायद्यात एक अशी तरतूद आहे जी एका लूपहोलसारखी वाटते. याला म्हणतात डिस्कव्हरी ऑफ फॅक्ट. चला बघूया हे नक्की काम कसं करतं. एक उदाहरण घेऊया म्हणजे लगेच कळेल. समजा आरोपी पोलिसांना सांगतो, मी त्याला मारलं आणि तो चाकू वडाच्या झाडाखाली लपवलाय. आता इथे नीट लक्ष द्या, या स्टेटमेंटचे 2 भाग आहेत. पहिला भाग, मी त्याला मारलं, हा पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब आहे, म्हणून तो कोर्टात ग्राह्य धरला जाणार नाही, इनव्हॅलिड. पण दुसरा भाग, आणि तो चाकू वडाच्या झाडाखाली लपवलाय, ह्या माहितीच्या आधारावर पोलीस त्या झाडाखाली जातात आणि त्यांना खरंच तो चाकू सापडतो. तर मग वाक्याचा हा दुसरा भाग आता एक व्हॅलिड पुरावा बनतो. का? कारण त्यामुळे एका नवीन गोष्टीचा, एका फॅक्टचा शोध लागलाय. यालाच म्हणतात डिस्कव्हरी. तर मग या सगळ्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं? व्हॉट्स द फायनल टेक अवे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पोलीस स्टेशनमध्ये दिलेलं कन्फेशन कायदेशीरदृष्ट्या युजलेस आहे, निरुपयोगी आहे, अनलेस जोपर्यंत त्या माहितीमुळे कोणत्या तरी नवीन फॅक्टची डिस्कव्हरी होत नाही. बस एवढंच लक्षात ठेवा. तर पोलिसांना दिलेला कबुली जबाब निरुपयोगी आहे, पण जर जबाब देणारी व्यक्तीच मृत असेल तर एक मृत व्यक्ती साक्ष देऊ शकते का? लेट्स चेक पार्ट 9, स्टेटमेंट्स बाय पर्सन्स हू कॅनॉट बी कॉल्ड ॲज विटनेस. नक्की बघा. मागच्या भागात आपण पाहिलं की जिवंत व्यक्तीने पोलिसांना दिलेली कबुली म्हणजे कन्फेशन अवैध असतं. पण विचार करा, जर पीडित व्यक्तीने जबाब दिला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर मग काय? मृत व्यक्तीचे शब्द पुरावा असू शकतात का? आणि याचं उत्तर आहे हो, नक्कीच असू शकतात. पण इथेच एक मोठी कायदेशीर अडचण समोर येते. कायद्यामध्ये एक खूप महत्त्वाचा नियम आहे ज्याला आपण आयक्यू माहिती किंवा हिअरसे रूल म्हणतो. साधारणपणे आयक्यू माहितीला पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जात नाही. का? कारण सोपं आहे, आपण मृत व्यक्तीची उलट तपासणी म्हणजे क्रॉस एक्झामिनेशन करू शकत नाही. पण भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच BSA याचा कलम 26 या नियमाला एक जबरदस्त अपवाद आहे. तर बघा, इथे एक प्रकारचा कायदेशीर संघर्ष आहे. एका बाजूला आहे सर्वसाधारण नियम जो ऐक्यू माहितीचा दरवाजा बंद करतो, आणि दुसऱ्या बाजूला आहे कलम 26 जी जणू काही एक विशेष चावी आहे. ही चावी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये मृत व्यक्तीच्या शब्दांना थेट न्यायालयाच्या आत प्रवेश मिळवून देते. चला तर मग पाहूया हा कलम 26 नक्की आहे तरी काय. तर कलम 26 नक्की कोणाला लागू होतो? फक्त मृत व्यक्तींना? नाही, अजिबात नाही. कायदा याबाबतीत खूप स्पष्ट आहे. जर एखादी व्यक्ती सापडत नसेल किंवा ती आजारपणामुळे किंवा इतर कारणांमुळे साक्ष देण्यास अक्षम झाली असेल, किंवा समजा ती व्यक्ती परदेशात आहे आणि तिला न्यायालयात आणण्याचा खर्च आणि वेळ अवास्तव असेल, तर अशा परिस्थितीतही त्यांचे पूर्वी दिलेले जबाब संबंधित मानले जातात. आता आपण वळूया कलम 26च्या हृदयाकडे. त्याचा सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच गाजलेला भाग तो म्हणजे मृत्यूकालीन घोषणा किंवा ज्याला आपण इंग्रजीत डाईंग डिक्लेरेशन म्हणतो. कायद्याच्या जगात याला प्रचंड महत्त्व आहे. या संपूर्ण संकल्पनेमागे एक लॅटिन मॅक्झिम आहे, एक सिद्धांत आहे जो म्हणतो नेमो मोरिटुरस प्रिझ्युमेट मेंटिरी. याचा अर्थ खूप खोल आणि महत्त्वाचा आहे. कायदा असं मानतो की जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ असते तेव्हा ती खोटं बोलण्याची शक्यता नसते. आपल्या निर्मात्याला भेटायला जाताना कोणीही तोंडावर खोटेपणा घेऊन जाणार नाही. मृत्यूची ती गंभीरता, ते गांभीर्यच व्यक्तीला सत्य बोलण्यास भाग पाडतं. आणि याच विश्वासावर मृत्यूकालीन घोषणेला कायद्यात एक विशेष स्थान मिळालं आहे. ठीक आहे, पण मग मरताना बोललेली प्रत्येक गोष्ट डाईंग डिक्लेरेशन असते का? नाही. त्यासाठी कायद्याने 2 महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. 1, ते विधान त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या कारणाशी थेट संबंधित असावं, किंवा 2, ते विधान अशा व्यवहाराच्या परिस्थितीबद्दल असावं ज्याचा शेवट त्या व्यक्तीच्या मृत्यूमध्ये झाला, म्हणजे द सर्कमस्टान्सेस ऑफ द ट्रान्झॅक्शन विच रिझल्टेड इन डेथ. आता एक अत्यंत महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग मुद्दा, विशेषतः कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी हा एक एक्झाम पॉइंट आहे. भारतीय कायदा आणि इंग्लिश कायद्यामध्ये मृत्यूकालीन घोषणेबद्दल एक खूप मोठा फरक आहे. आणि हा फरक खूप मोठा आहे. बघा, इंग्लिश कायद्यानुसार मृत्यूकालीन घोषणा तेव्हाच वैध मानली जाते जेव्हा ती व्यक्ती मृत्यूच्या अटळ अपेक्षेखाली असते, म्हणजे ए सेटल्ड होपलेस एक्सपेक्टेशन ऑफ डेथ. पण आपला भारतीय कायदा वेगळा आहे. इथे मृत्यूची अपेक्षा असणं अनिवार्य नाही. म्हणजे जरी त्या व्यक्तीला वाटत असेल की ती वाचेल, पण दुर्दैवाने नंतर तिचा मृत्यू झाला, तरीही तिने दिलेला जबाब पूर्णपणे वैध मानला जातो. यामुळे आपल्या कायद्याची व्याप्ती खूपच मोठी होते.
पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कलम 26 फक्त मृत्यूकालीन घोषणेपर्यंत मर्यादित नाही. त्यात आणखी 2 महत्त्वाचे अपवाद आहेत जे न्यायालयाला सत्य शोधण्यात खूप मदत करतात. चला ते पाहूया. याचं एक साधं उदाहरण घेऊया. विचार करा, एक डॉक्टर आहे जो आपल्या रोजच्या कामाचा भाग म्हणून म्हणजे इन द ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस पेशंटबद्दल रजिस्टरमध्ये एक नोंद करतो. काही काळाने खटला सुरू होण्याआधी त्या डॉक्टरचा मृत्यू होतो. आता त्याने ती जी नोंद केली होती ती न्यायालयात एक महत्त्वाचा पुरावा बनते. का? कारण ती नोंद त्याने निष्पक्षपातीपणे आपलं व्यावसायिक कर्तव्य म्हणून केली होती. आणि आता तिसरा प्रकार, जो मानवी स्वभावाच्या एका मूलभूत सत्यावर आधारित आहे. जर एखाद्या मृत व्यक्तीने जिवंतपणे असं काही विधान केलं असेल ज्यामुळे त्याचं स्वतःचं आर्थिक किंवा मालमत्तेचं नुकसान होणार असेल, तर ते विधान खरं मानलं जातं. यामागचं तर्क अगदी सोपं आहे. कोणीही सहसा स्वतःचं नुकसान करून घेण्यासाठी खोटं बोलत नाही. इट गोज अगेन्स्ट सेल्फ इंटरेस्ट. तर थोडक्यात सांगायचं झालं तर कलम 26 ही एक अशी कायदेशीर यंत्रणा आहे जी अन्यथा कायमची गमावली गेलेली महत्त्वपूर्ण माहिती न्यायालयासमोर आणते. हा मृतांचा आवाज आहे ज्याला आपला कायदा ऐकतो आणि महत्त्व देतो. मृत व्यक्तीचा आवाज तर आपण ऐकला, पण विचार करा, जर एखाद्या संबंधित प्रकरणात न्यायालयाने म्हणजे एका न्यायाधीशाने आधीच आपला निर्णय, आपला आवाज सुनावलेला असेल तर काय? त्या जुन्या निकालाचं महत्त्व काय असतं? तर मृत व्यक्ती बोलली आहे. पण जर एखाद्या न्यायाधीशाने आधीच्या प्रकरणात आधीच निर्णय दिला असेल तर तो पूर्वीचा निकाल आज संबंधित आहे का, हे आपण पाहूया पुढच्या भागात. भाग 10, निकालांची प्रासंगिकता. मागच्या भागात आपण पाहिलं की मृत व्यक्ती बोलली आहे. पण विचार करा, जर आधीच्याच एखाद्या केसमध्ये न्यायाधीश बोलले असतील म्हणजे निकाल दिला असेल तर काय? तो जुना निकाल आजच्या केसमध्ये पुरावा म्हणून चालतो का? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. तर बघा, साधारण नियम काय सांगतो की प्रत्येक केस ही एक नवीन सुरुवात आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की अहो तो 2010 मध्ये दोषी होता म्हणजे तो 2024 मध्येही दोषीच असणार. पण भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच BSA मधली कलम 34 ते 38 हे या नियमाचे काही जबरदस्त अपवाद आहेत. चला तर मग हेच अपवाद आज नीट समजून घेऊया. चला सुरुवात करूया पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या अपवादाने, कलम 34. हे कलम रेस ज्युडिकेटा नावाच्या तत्वावर आधारलेलं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे तेच तत्व आहे जे एकाच गोष्टीवर पुन्हा पुन्हा खटले भरण्यापासून आपल्याला थांबवतं. तर मग हे रेस ज्युडिकाटा म्हणजे नक्की काय? हा एक लॅटिन शब्द आहे ज्याचा अर्थ होतो द मॅटर हॅज बीन जज्ड, म्हणजे या विषयावर निकाल लागून झालाय. बघा, जर एका सक्षम कोर्टाने 2 पक्षांमधल्या वादावर आपला अंतिम निर्णय दिला असेल तर तेच पक्ष तोच विषय घेऊन परत कोर्टात येऊ शकत नाहीत. फुल स्टॉप. विषय संपला. पण असा नियम का गरजेचा आहे? यामागे 3 खूप महत्त्वाची कारणं आहेत. 1. उगाच कोर्टात खटल्यांची गर्दी वाढू नये. 2. कोर्टाचा मौल्यवान वेळ वाचायला हवा. आणि 3. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्याही वादाला एक शेवट असायला हवा, नाही का? नाहीतर ते वाद पिढ्यानपिढ्या चालूच राहतील. आणि गंमत म्हणजे ही संकल्पना कायद्याच्या जगात एकटी नाहीये. BSA मधलं कलम 43 हे सिव्हिल प्रोसिजर कोडच्या कलम 11चं एक प्रकारे प्रतिबिंबच आहे. इतकंच नाही तर आपल्या संविधानाच्या आर्टिकल 22 मध्ये जे डबल जेपेटीचं तत्व आहे ना, की एकाच गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा नाही, हे कलम त्याचाच एक कायदेशीर भाऊ आहे असं समजा. म्हणजे तो जुना निकालच एक पुरावा बनतो जो ठणकावून सांगतो की दिस मॅटर इज ऑफिशियली क्लोज्ड. ठीक आहे, तर हे झालं रेस ज्युडिकेटा. आता वळूया दुसऱ्या मोठ्या अपवादाकडे, कलम 35, जे जजमेंट इन रेम बद्दल बोलतं. हे असे निकाल आहेत जे फक्त त्या केसच्या पक्षांपुरत्या मर्यादित नसतात, तर ते संपूर्ण जगासाठी बंधनकारक असतात. यातला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, बहुतेक निकाल हे जजमेंट इन पर्सोनाम असतात, म्हणजे ते फक्त त्या केसशी संबंधित लोकांनाच लागू होतात. पण जजमेंट इन रेम म्हणजे जणू काही एक जाहीर नोटीस आहे, अ डेक्लेरेशन टू ऑल, जी संपूर्ण जगाला लागू होते. पण थांबा, हे प्रत्येक केसला लागू होत नाही. कलम 35 फक्त 4 विशिष्ट प्रकारच्या प्रकरणांबद्दल बोलतं. पहिलं, प्रोबेट म्हणजे मृत्यूपत्रासंबंधीचे खटले. दुसरं, मॅट्रिमोनियल म्हणजे लग्न आणि घटस्फोटाचे खटले. तिसरं, ॲडमिरॅल्टी म्हणजे सागरी कायद्यांशी संबंधित प्रकरणं. आणि चौथं, इन्सॉल्व्हन्सी म्हणजे दिवाळखोरी जाहीर करण्याचे खटले. आणि नव्या BSA कायद्यात इथे खूप महत्त्वाचा आणि प्रॅक्टिकल बदल केला गेलाय. कलम 35 मध्ये आता ट्रिब्युनल म्हणजेच न्यायाधिकरण या शब्दाचा स्पष्टपणे समावेश आहे.
हे महत्वाचं आहे कारण आज दिवाळखोरीची प्रकरणं NCLTमध्ये आणि कौटुंबिक वाद फॅमिली कोर्ट्समध्ये चालतात, जे मुळात ट्रिब्युनल्स आहेत. आता हे किती पॉवरफुल आहे ते एका उदाहरणाने पटकन कळेल. समजा कोर्टाने जाहीर केलं की A आणि B यांचा घटस्फोट झाला आहे, तर ही गोष्ट संपूर्ण जगासाठी एक सत्य बनते. तो एक कन्क्लुझिव्ह प्रूफ म्हणजेच निर्णायक पुरावा असतो. मग जगातला कोणीही माणूस येऊन असं म्हणू शकत नाही की मी त्या क्लासमध्ये नव्हतो, त्यामुळे मी हे मानणार नाही. इट्स अ फॅक्ट फॉर एव्हरीवन. पण एवढ्या शक्तिशाली निकालांचा गैरवापर होऊ नये म्हणून कायद्याने एक सेफ्टी नेट, एक सुरक्षा कवच सुद्धा दिला आहे. आणि ते म्हणजे कलम 38. 1 मिनिट, पण विचार करा, जर मूळ निकालच फसवणूक करून मिळवला असेल तर, खोटा असेल तर. बरोबर, इथेच कलम 38 आपल्याला एक मार्ग देतं. कोणताही पक्ष हे सिद्ध करू शकतो की तो जुना निकाल अवैध आहे जर तो या 3 कारणांपैकी एकाने मिळवला असेल. 1. तो निकाल देणारं कोर्टच मुळात सक्षम नव्हतं. 2. तो निकाल फ्रॉड म्हणजे फसवणूक करून मिळवला होता. किंवा 3. तो निकाल संगनमताने म्हणजे कोल्युजन करून मिळवला होता. तर मग आजच्या या विश्लेषणाचं सार काय? लक्षात ठेवा, जुने निकाल 2 मुख्य कामं करतात. कलम 34 हे एखाद्या नवीन खटल्याला बार करतं म्हणजे अडवतं, आणि कलम 35 हे एखाद्या व्यक्तीचा कायदेशीर दर्जा संपूर्ण जगासमोर डिक्लेअर करतं म्हणजे जाहीर करतं. बार आणि डिक्लेअर हे 2 शब्द लक्षात ठेवा. तर न्यायाधीशांचं मत रिलेव्हंट आहे, पण DNA किंवा हस्ताक्षराबद्दल मताची गरज असेल तर काय? न्यायाधीश काही शास्त्रज्ञ नसतात, आपल्याला एका एक्सपर्टची गरज आहे. चला तर पाहूया पुढच्या भागात तिसऱ्या पक्षाच्या मतांची रिलेव्हन्सी. आपल्याला माहीत आहे की न्यायाधीश हे कायद्याचे तज्ज्ञ असतात, लॉमध्ये ते एक्सपर्ट असतात. पण ते पॉयझन म्हणजे विषाचे तज्ज्ञ आहेत का? किंवा हँडरायटिंगचे. किंवा मग कम्प्युटर कोडिंगचे? नाही. आणि म्हणूनच आपल्याला कलम 39ची गरज आहे. अच्छा, तर कायद्याचा एक अगदी बेसिक नियम आहे. तो म्हणजे कोर्टात तिसऱ्या व्यक्तीचं मत म्हणजे थर्ड पार्टी ओपिनियन हे इररिलेव्हंट असतं, अप्रासंगिक मानलं जातं. कारण न्यायालय हे फॅक्ट्सवर चालतं, लोकांच्या मतांवर नाही. पण याला एक मोठा अपवाद आहे. जेव्हा कोर्टालाच एखाद्या अशा विषयावर मत बनवायचं असतं जो खूप टेक्निकल आहे, गुंतागुंतीचा आहे, तेव्हा त्यांना एका स्पेशलिस्टची म्हणजेच एका तज्ज्ञाची मदत लागते. मग हे स्पेशलिस्ट किंवा तज्ज्ञ म्हणजे नक्की कोण? कायदा कोणाला एक्सपर्ट मानतो? चला कलम 39मध्ये बघूया. तर कायदा म्हणतो की एक्सपर्ट म्हणजे अशी व्यक्ती जी स्पेशली स्किल्ड आहे, म्हणजे जिच्याकडे एखाद्या विशिष्ट फील्डमध्ये प्रॅक्टिस, अभ्यास किंवा निरीक्षणातून मिळवलेले विशेष ज्ञान आणि अनुभव आहे. त्यांचं कामच हे आहे की ज्या गोष्टी सामान्य माणसाच्या आकलनापलीकडच्या आहेत त्यावर कोर्टाला आपलं मत देणं. आता बघा, कलम 39मध्ये पारंपरिकरित्या 5 क्षेत्र सांगितली आहेत जिथे एक्सपर्ट्सना बोलावता येतं. फॉरेन लॉ, सायन्स, आर्ट, हँडरायटिंगची ओळख आणि फिंगर इम्प्रेशन्सची ओळख. ही ती क्लासिक क्षेत्र आहेत जिथे वर्षानुवर्षे न्यायालयाला तज्ज्ञांची मदत लागलीय. पण आता काळ बदललाय आणि गुन्हेगारीचं स्वरूप ही डिजिटल झालंय. म्हणूनच BSA 2023ने एक खूप महत्त्वाचं आणि क्रिटिकल अपडेट आणलं आहे. आणि या नव्या अपडेटमुळे एका नवीन तज्ज्ञाची एंट्री झाली आहे, दी एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, म्हणजे इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा परीक्षक. आजच्या सायबर क्राईमच्या युगात यांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. यासाठी BSAमध्ये खास कलम 39A जोडण्यात आलंय. यानुसार हार्ड ड्राईव्ह, मोबाईल किंवा कोणत्याही डिजिटल डिव्हाइसमधील डेटावर ह्या तज्ज्ञाचं मत आता एक रेलेव्हंट फॅक्ट म्हणजे संबंधित तथ्य मानलं जाईल. हा बदल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट आणि पुरावा कायद्याला थेट जोडतो. ह्या बदलाचं महत्त्व एका वाक्यात सांगायचं तर, कायदा आता डिजिटल पुरावे आणि तांत्रिक कौशल्याची भाषा बोलतो. ठीक आहे, तर एक्सपर्टला बोलावलं, त्याचं मतही घेतलं, पण या मताचं वजन किती? म्हणजे त्यांचं मत हे फायनल असतं का? कोर्टाला ते मानावंच लागतं का? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे, नाही. एक्सपर्ट ओपिनियन हे केवळ एक सल्लागार म्हणजे ॲडवायझरी आणि दुजोरा देणारं म्हणजे कोरोबरेटिव्ह एव्हिडन्स असतं. तो काही निर्णायक पुरावा म्हणजे कन्क्लुझिव्ह प्रूफ नसतो. एक उदाहरण घेऊया. समजा हँडरायटिंग एक्सपर्ट म्हणाला की ही सही Aची आहे, पण 10 साक्षीदारांनी कोर्टात येऊन सांगितलं की त्यांनी Bला सही करताना पाहिलं होतं. अशा वेळी न्यायाधीश साक्षीदारांच्या साक्षीवर विश्वास ठेवून एक्सपर्टचं मत नाकारू शकतात.
म्हणजे मुद्दा हा आहे की एक्सपर्टच्या मताची पडताळणी रेकॉर्डवरच्या इतर पुराव्यांसोबत व्हायलाच पाहिजे. न्यायाधीश एक्सपर्टच्या मताने बांधील नसतात. आणि इथे कलम 45 पिक्चरमध्ये येतं. यानुसार फक्त एक्सपर्टचा निष्कर्ष महत्वाचा नाही, तर त्या निष्कर्षामागची कारणं म्हणजे ग्राउंड्स ऑफ ओपिनियन हे सुद्धा तितकेच रिलेव्हंट आहेत. यामुळेच कोर्ट त्या मताची विश्वासार्हता तपासू शकतं आणि त्या एक्सपर्टची उलट तपासणी म्हणजेच क्रॉस एक्झामिनेशन सुद्धा होऊ शकते. सो थोडक्यात सांगायचं तर एक्सपर्ट्स हे कोर्टाचे मदतनीस आहेत, मालक नाहीत. ते फक्त कोर्टाला मदत करतात. पण हे तर झालं सायन्सबद्दल. पण त्या व्यक्तीच्या इतिहासाचं काय, त्याच्या कॅरेक्टरचं काय? म्हणजे एखादा माणूस सराईत चोर असेल तर याचा अर्थ त्यानेच यावेळीही चोरी केली असं सिद्ध होतं का? तर एक्सपर्ट आपल्याला सायन्सबद्दल सांगतो. पण आपल्याला त्या व्यक्तीबद्दल काय कळतं? तो चांगला आहे की वाईट? चला हे जाणून घेऊया पुढच्या भागात. भाग 12, चारित्र्य केव्हा संबंधित असते. आपण तज्ज्ञांकडून सायन्स तर ऐकलं, पण आत्म्याचं काय? आरोपी गुड गाय आहे की डॅड गाय? त्याचा इतिहास महत्वाचा आहे का? चला कॅरेक्टरला डिकोड करूया. तर हाच तो प्रश्न आहे. कोर्टात उभ्या असलेल्या आरोपीचं चांगला माणूस असणं किंवा वाईट माणूस असणं याने खरंच काही फरक पडतो का? म्हणजे कायद्याच्या तराजूत एखाद्याच्या कॅरेक्टरचं वजन किती असतं? चला याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. ठीक आहे, तर आजचा आपला रोडमॅप कसा असेल ते बघूया. सगळ्यात आधी आपण कॅरेक्टरची कायदेशीर व्याख्या समजून घेऊ. मग सिव्हिल केसेसमध्ये याचं काय होतं आणि क्रिमिनल केसेसमध्ये नियम कसे बदलतात ते पाहू. त्यानंतर कॅरेक्टर शील्ड ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती समजून घेऊ. आणि शेवटी एका फायनल स्कोर कार्डने सगळं काही एकत्र आणू. चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिक गोष्टीपासून. म्हणजे आपण चारित्र्यावर, कॅरेक्टरवर एवढं बोलणार आहोत, पण कायद्याच्या पुस्तकात या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे, नाही का? बरं, कायद्याच्या भाषेत कॅरेक्टर म्हणजे नेमकं काय? तर बघा, भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे BSA त्याचं कलम 50 आपल्याला सांगतं की ह्यात 2 गोष्टी येतात. एक आहे रेप्युटेशन, म्हणजे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, समाजात आपली काय प्रतिमा आहे. आणि दुसरी गोष्ट आहे डिस्पोजिशन, म्हणजे आपण आतून खरंच कसे आहोत, आपला मूळ स्वभाव. पण एक गोष्ट लक्षात घ्या, कोर्टात जेव्हा कॅरेक्टरचा विषय येतो तेव्हा जास्त भर हा जनरल रेप्युटेशनवर म्हणजे आपल्या सार्वजनिक प्रतिमेवरच दिला जातो. ओके, आता आपण सिव्हिल केसेसकडे वळूया. आणि तुम्हाला सांगतो इथे चित्र एकदमच वेगळं आहे. ह्या जगात कॅरेक्टरला सहसा काहीच किंमत नसते. आणि इथेच कायद्याचा खरा ट्विस्ट आहे. बघा, एका बाजूला आहेत सिव्हिल केसेस जिथे कॅरेक्टर जनरली इररेलेव्हंट, त्याला बाजूला ठेवलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला आहेत क्रिमिनल केसेस जिथे तेच कॅरेक्टर हायली रेलेव्हंट, ते केसची दिशाच बदलू शकतं. म्हणजे 2 टोकं आहेत ही कायद्याची. तर नियम काय आहे? कलम 46 हे अगदी स्पष्टपणे सांगतं, प्रॉपर्टी डिस्प्यूट्स, कॉन्ट्रॅक्ट डिस्प्यूट्स अशा सिव्हिल केसेसमध्ये व्यक्तीचं कॅरेक्टर महत्वाचं नाही. एक सोपं उदाहरण घेऊ. समजा अने ब सोबत एक कॉन्ट्रॅक्ट केलं आणि ते मोडलं. आता हा माणूस म्हणून खूप चांगला आहे की खूप वाईट आहे याने कोर्टाला काहीही फरक पडत नाही. कोर्ट फक्त एकच प्रश्न विचारणार, कॉन्ट्रॅक्ट मोडला का? बस. कारण इथे मुद्दा व्यक्तीचा नाही तर त्या कृतीचा आहे. पण थांबा, प्रत्येक नियमाला एक अपवाद असतो, बरोबर? इथेही आहे. कलम 50 हा तो महत्वाचा अपवाद आहे. ते सांगतं की जिथे कॅरेक्टरचा थेट परिणाम नुकसान भरपाईच्या रकमेवर म्हणजे डॅमेजेसवर होतो, तिथे मात्र कॅरेक्टर रेलेव्हंट ठरतं. आणि याचं सगळ्यात परफेक्ट उदाहरण म्हणजे डिफमेशन केस म्हणजे मानहानीचा खटला. अरे तिथे तर सगळा खेळच रेप्युटेशनचा असतो. तुमची पत, तुमची प्रतिष्ठा हाच तर केस सातमा असतो. जितकी मोठी प्रतिष्ठा तितकी मोठी नुकसान भरपाई. चला आता सिव्हिल कोर्टातून बाहेर पडून क्रिमिनल कोर्टात प्रवेश करूया. आणि इथे नियम अक्षरशः 180 डिग्रीने फिरतात. आणि गंमत म्हणजे इथे सुरुवातीलाच आरोपीला एक मोठा ॲडव्हान्टेज मिळतो. तर त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे? तर तो आहे कलम 47. या कलमानुसार आरोपीला हे सांगण्याचा पूर्ण हक्क आहे की त्याचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे. तो कोर्टासमोर हे मांडू शकतो की मी एक प्रतिष्ठित सज्जन माणूस आहे, माझ्याकडून असं कृत्य होणंच शक्य नाही. आणि हा दावा कोर्टाच्या मनात एक शंका निर्माण करू शकतो. कारण क्रिमिनल कायद्याचा एक मूलभूत सिद्धांत आहे, 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निरापराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. आणि चांगलं कॅरेक्टर हे निरापराध असण्याची शक्यता वाढवतं.
आणि आता आपण येतो या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग भागाकडे. याला म्हणतात द कॅरेक्टर शील्ड. विचार करा, ही एक अदृश्य ढाल आहे, एक संरक्षण कवच जे कायदा आरोपीला देतो त्याच्या भूतकाळापासून वाचवण्यासाठी. तर ही शील्ड काम कशी करते? कलम 49 हे सांगतं. ह्या शील्डमुळे सरकारी वकील म्हणजे प्रॉसिक्युशन स्वतःहून आरोपीच्या वाईट कॅरेक्टरबद्दल एक शब्दही बोलू शकत नाही. ते त्याच्या जुन्या चुका, त्याचा भूतकाळ कोर्टासमोर आणूच शकत नाहीत. आणि हे खूप महत्त्वाचं संरक्षण आहे. का? कारण कोर्टाने सध्याच्या केसच्या पुराव्यांवर लक्ष केंद्रित करायला हवं. आरोपीच्या जुन्या चुका ऐकून कोर्टाचं मत कलुषित होऊ नये, हा यामागचा उद्देश आहे. पण इथे एक मोठा डावपेच आहे. ही शील्ड आरोपीच्या हातात असते, पण जर आरोपीने स्वतःहून आपलं चांगलं कॅरेक्टर कोर्टात मांडलं, म्हणजे मी किती चांगला माणूस आहे हे सांगितलं, तर तो स्वतःच ती शील्ड खाली फेकून देतो. द शील्ड इज डाऊन. आणि एकदा का ती ढाल खाली पडली की मग प्रॉसिक्युशनला मोकळं रान मिळतं. मग ते उत्तर म्हणून आरोपीच्या वाईट कॅरेक्टरचे सगळे पुरावे कोर्टासमोर आणू शकतात. हा एक मोठा स्ट्रॅटेजिक चॉईस असतो. आणि ही शील्डची कल्पना काही हवेतली नाहीये. याला सर्वोच्च न्यायालयाचा आधार आहे. गोविंदराजू विरुद्ध कर्नाटक राज्य या महत्त्वाच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हे अगदी स्पष्ट केलंय की आरोपीच्या वाईट कॅरेक्टरचा पुरावा तोपर्यंत दिला जाऊ शकत नाही जोपर्यंत बचाव पक्ष स्वतःहून आरोपीच्या चांगल्या कॅरेक्टरचा मुद्दा उपस्थित करत नाही. म्हणजे पहिली चाल ही नेहमी आरोपीचीच असली पाहिजे. हा एक फंडामेंटल रूल आहे. ठीक आहे, तर आपण आतापर्यंत बरीच माहिती घेतली. चला आता या सगळ्याला एका सोप्या स्कोरकार्डमध्ये मांडूया, म्हणजे सगळं चित्र एका नजरेत स्पष्ट होईल. तर हे बघा आपलं फायनल स्कोरकार्ड. सिव्हिल केसेस इथे गुड कॅरेक्टर आणि बॅड कॅरेक्टर दोन्ही इरेलेव्हंट आहेत. फक्त डॅमेजेसचा विषय असेल तर अपवाद. आता क्रिमिनल केसेस इथे गुड कॅरेक्टर हे नेहमीच रिलेव्हंट आहे, आरोपीसाठी एक प्लस पॉइंट. पण बॅड कॅरेक्टर ते इरेलेव्हंट आहे जोपर्यंत आरोपी स्वतःहून आपली शील्ड खाली टाकत नाही, म्हणजे ते अनलेस इन रिप्लाय आहे. बघा किती मोठा आणि महत्त्वाचा फरक आहे हा दोन्ही प्रकारच्या केसेसमध्ये. म्हणूनच या सगळ्याचा निष्कर्ष काय? तर क्रिमिनल केसमध्ये आपलं गुड कॅरेक्टर हे एक दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर खूप हुशारीने करायला हवा, नाहीतर आपलंच बॅड कॅरेक्टर समोर यायला वेळ लागणार नाही. सो कॅरेक्टर मॅटर्स इन क्राईम बट नॉट इन कॉन्ट्रॅक्ट्स. यासोबतच आपण BSAचे मुख्य कोर सेक्शन्स पूर्ण केले आहेत. नाव फॉर द फायनल पीस ऑफ द पझल, द डिजिटल डेफिनेशन्स. चला तर मग आता या सिरीजच्या ग्रँड फिनालेकडे वळूया. पार्ट 13. अखेर आपण मॉड्यूल 1च्या ग्रँड फिनालेमध्ये पोचलो आहोत. आपण साक्षी पुरावा कायदा तर समजून घेतला, पण डिजिटल पुराव्याचं कोड सोडवण्यासाठी आपल्याला माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 उघडावाच लागेल. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. नवीन कायद्यानुसार डिजिटल पुराव्याचं खरं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर आपल्याला थेट IT ॲक्ट 2000 कडेच जावं लागेल. हाच तो शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा दुवा आहे जो या सगळ्याला एकत्र जोडतो. पण थांबा, तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की पुराव्याच्या पेपरमध्ये आपण IT ॲक्टचा अभ्यास का करतोय? या दोन कायद्यांमध्ये नक्की संबंध तरी काय आहे? याच प्रश्नाचं उत्तर खूप महत्त्वाचं आहे आणि ते पुढच्या स्लाइडवर आहे. हे बघा, भारतीय साक्ष अधिनियमाचं कलम 22 आहे ना, ते एका पुलासारखं काम करतं. ते आपल्याला स्पष्टपणे सांगतं की थांबा, जर एखादा शब्द किंवा त्याची व्याख्या इथे म्हणजे BSAमध्ये दिलेली नसेल तर सरळ माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 उघडा. जो अर्थ तिथे आहे तोच इथे लागू होईल. म्हणजे BSA स्वतःच आपल्याला IT ॲक्टकडे जायला सांगत आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण डिजिटल पुराव्याचं डिकोडिंग सुरू करूया आणि IT ॲक्टमधल्या त्या काही महत्त्वाच्या व्याख्या पाहूया ज्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. यातली पहिली आणि सगळ्यात मूलभूत व्याख्या आहे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. म्हणजे काय? तर कोणताही डेटा, कोणतीही इमेज किंवा कोणताही आवाज जो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात तयार केला जातो, पाठवला जातो किंवा साठवला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, संपूर्ण डिजिटल पुराव्याची इमारत याच एका व्याख्येच्या पायावर उभी आहे. आता ही कायदेशीर भाषा थोडी बाजूला ठेवू. सोप्या शब्दात सांगायचं तर तुमचा व्हॉट्सॲप चॅट, तुम्ही पाठवलेली व्हॉइस नोट किंवा मित्रांसोबत शेअर केलेला एखादा मीम, हे सगळं, अगदी सगळं कायद्याच्या दृष्टीनं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. आता आपण एका मोठ्या गैरसमजाबद्दल बोलूया. डिजिटल सिग्नेचर म्हणजे आपल्या सहीचा फोटो किंवा स्कॅन केलेली कॉपी नाही, अजिबात नाही. ही एक प्रकारची गणितीय चावी आहे, एक टेक्नॉलॉजी आहे. ती हे सिद्ध करते की जे डॉक्युमेंट आहे ते खरं आहे आणि त्यात कुणीही काहीही बदल केलेला नाही. आणि परीक्षेसाठी ही टिप तर लिहूनच ठेवा.
भारतीय साक्ष अधिनियम सिक्युअर डिजिटल सिग्नेचरला इतकं महत्त्व देतो की न्यायालय तिला खरं आहे असंच मानतं. यालाच प्रिझम्पशन ऑफ करेक्टनेस म्हणतात. जोपर्यंत कुणीतरी ती खोटी आहे हे सिद्ध करत नाही तोपर्यंत ती 100% खरी मानली जाते. आपली पुढची संकल्पना आहे सिक्युअर सिस्टम म्हणजेच सुरक्षित प्रणाली. कायदा म्हणतो की कोणताही डिजिटल पुरावा तेव्हाच विश्वासार्ह मानला जातो जेव्हा तो एका सुरक्षित प्रणालीमधून आलेला असतो, म्हणजे अशी प्रणाली जी हॅकिंग आणि गैरवापरापासून सुरक्षित आहे. मग एखादी सिस्टम सुरक्षित आहे की नाही हे कसं ओळखायचं? त्यासाठी ही सोपी 3 पॉइंट चेकलिस्ट लक्षात ठेवा. 1. ती हॅकिंगपासून सुरक्षित आहे का? 2. तिचा गैरवापर तर होऊ शकत नाही ना? आणि 3. ती नेहमी योग्य आणि विश्वासार्ह पद्धतीने काम करते का? बस एवढंच. आणि याचबरोबर आपण सगळ्यांनी मिळून मॉड्यूल 1 यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. रेस्ट जस्टिससारख्या मूलभूत संकल्पनेपासून ते सायबर कायद्याच्या आधुनिक व्याख्यांपर्यंत आपण हा मोठा टप्पा एकत्र पार केला आहे. तुमच्या या मेहनतीसाठी खरंच कौतुक. जर या संपूर्ण सिरीजमुळे तुमचा अभ्यास थोडा जरी सोपा झाला असेल तर माझ्यासाठी एक छोटंसं काम करा. लगेच खाली जाऊन लॉ माइंडेड DNMचा सबस्क्राईब बटन दाबा आणि आपल्या या समुदायाचा भाग व्हा. आणि हे नेहमी लक्षात ठेवा, ज्ञान वाटल्याने वाढतं. त्यामुळे ही सिरीज तुमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून तुमचे मित्रमैत्रिणीसुद्धा या प्रवासात सामील होतील. चला आपलं हे यश सगळ्यांना दाखवून देऊया. जर तुम्ही इथपर्यंत माझ्यासोबत हा प्रवास केला असेल तर खाली कमेंटमध्ये अभिमानाने लिहा मॉड्यूल 1 कम्प्लीटेड. मला बघायचंय की आपल्यापैकी किती जणांनी हे आव्हान पूर्ण केलंय. आता तुम्ही परीक्षेसाठी नक्कीच खूप तयार आहात, पण थांबा, खेळ अजून संपलेला नाही. खरं तर सगळ्यात अवघड आणि महत्त्वाचा भाग म्हणजे इलेक्ट्रॉनिक पुरावा आणि त्याचे सर्टिफिकेट्स हे तर आता मॉड्यूल 2 मध्ये येणार आहे. त्यासाठी तयार रहा. हा आहे लॉ माइंडेड DNM सायनिंग ऑफ. अभ्यास करत रहा, कायद्याच्या चौकटीत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.